ओबीसी समाजाच्या हक्कावर कुठल्याही अन्याय होऊ नये, राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय यांच्या मार्फत निवेदन। या आंदोलनाचे नेतृत्व व प्रतिनिधित्व सामाजिक कार्यकर्ते पंकज घाटोडे यांनी केले। पंकज घाटोडे यांनी सर्व ओबीसी समाजाला एकत्र आणत सांगितले की ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाची नाही, ही आपल्या हक्काची आणि आपल्या भविष्याची लढाई आहे। त्यामुळे सर्व ओबीसी बांधव आणि भगिनींनी एकत्र येऊन आपले हक्क वाचवण्यासाठी आवाज बुलंद करणे गरजेचे आहे। या निवेदनाच्या माध्यमातून शासनाने तात्काळ योग्य निर्णय घेऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे रक्षण करावे अशी जोरदार मागणी करण्यात आली। या निवेदनाचे आयोजक म्हणून ओबीसी कम्युनिटी सावनेर तसेच नेतृत्व व प्रतिनिधित्व सामाजिक कार्यकर्ते पंकज घाटोडे यांनी केले। त्यांच्या सोबत प्रकाश रोबळे, जामुवंत वारकरी, संजय टेंबेकर, संजय राऊत, गजू चौधरी, अरुण गुरव, कालिदास बुद्धोलिया, मोरेश्वर वाघमारे, योगेश राऊत, छत्रपती लांबट, दिनेश मछले, रवी वानखेडे, महेंद्र गोंढाणे, वैशाली जवंजाळ, अनामिका डिमोले, रुई शेख, अन्सार शेख, कुणाल कोलते, बंडू चौरागडे, प्रमोद तिखे, गिरीश फळके, रमेश धनोले, वैष्णव ठाकूर, शुभम बनसोड, शुभम साबळे, रितेश घोळसे, गौरव घोळसे, उमेश घोळसे, यश लाडे, किशोर महंत, गोलू तसेच इतर लोक उपस्थित होते। ओबीसी कम्युनिटीचा जो काही आता आंदोलन चाललेलं आहे, आपला त्याचा खंबीर पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर ओबीसी कम्युनिटीचे डिमांड्स पूर्ण झाल्या नाहीत तर मोठी चळवळ, मोठा आंदोलन ओबीसी कम्युनिटी करेल, हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो। धन्यवाद।